हे बघ, हे बघ, हे तिळाचे झाड आहेत, तीळ. आणि हे बघ तुझी मम्मी, माझी बहीण दक्षा वानखडे. हे बघ, हे तिळाचे झाड आहेत सगळे. बघ बघ, हा सगळा तिळच तीळ आहे. हा काय, तिळाच्या शेंगा आल्यात. तिकडे लांब आहेत मामा मामी. ही बघा आमचं हिरवगार शेती, आमच्या आई वडिलाची पुन्हाई. हे बघा, ही पराठी आहे. आणि आपण हे तुरीची डाळ खातो ना, तूर, ते आहे, ते तुरीचे झाडं आहेत. चला, आम्ही पूर्ण शेत फिरतोय आता, पूर्ण शेतामध्ये राऊंड मारतोय. आणि कसं वाटते तुम्हाला आमचं शेत ते पण मला सांगा जरा, माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. तुमचा आशीर्वाद आणि माझ्या आई वडिलांचा आशीर्वाद असाच आमच्यावर होऊ द्या. गगन के तले, गाणं तर काही येत नाही, काय बोलू, काय कळत नाही. म्हणजे मी शेती बघून एवढी खुश आहे, एवढी खुश आहे, खूप खुश आहे. खूप आनंद होतो मला शेतामध्ये. भरपूर वर्षाच्या नंतरनं मी शेतामध्ये आली, कारण हे माझ्या आईवडिलांनी मेहनत करून एक एक पैसा गोळा करून घेतलेली शेती आहे. पोटाला चिमटा घेऊन त्याच्यामधून पैसे वाचून आमच्या आईने ही शेती घेतलेली आहे. आमचे वडील तर तिथं गुजरातमध्ये सर्व्हिस करत होते, पोलीसवाले होते माझे वडील. मग आमच्याही राहायचे थोडे थोडे पैसे जमा करून 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 ही शेती घेतली. आज आमच्यासाठी हे चांगलं झालं आहे. चिमटा कुठं ठेवला म्हटलं, त्या पराठीलाच ठेवला काय.